नमस्कार मित्रांनो, आपण गणिताचा अभ्यासक्रम आता आज बघणार आहेत. ह्या गणिताचा अभ्यासक्रम बघण्याचा पाठीमागचा उद्देश म्हणजे आता हे जे येणारे एक्झाम आहेत त्याच्यामध्ये हा गणिताचा अभ्यासक्रम हा सर्वांसाठी हा कॉमनच असतो. म्हणजे तुम्ही ते रेल्वेची एक्झाम घ्या, तलाठी म्हणा, ग्रामसेवक म्हणा, तुमची कुठलीही एक्झाम असू द्या, हा गणिताचा अभ्यासक्रम हा सेमच असतो. फक्त त्याची लेवल असतात ना, काय जे छोटे एक्झाम असतात 10वी लेवलच्या त्या बेसिक गणित विचारले जातात आणि त्याच्या जे ग्रॅज्युएशनवरती असतात पदवीवरती जी एक्झाम असते त्यामध्ये थोडेसे त्याला ॲडव्हान्समध्ये गणित विचारले जातात. पण हे अभ्यासक्रम हा त्यांचा सेमच असतो. तर आपण एकदाशी अभ्यासक्रम आहे ना, तो आपण एकदाशी व्यवस्थितपणे सर्व बघू. मग त्याच्यानंतर आपण शिकवायला सुरुवात करू. तर त्यामध्ये सुरुवातीला सर्वांनी एकदाशी एक अभ्यासक्रम एकदाशी आपल्या एका नोटबुकमध्ये लिहून ठेवा की आपण कुठले टॉपिक आपल्याला बघायचे आहेत. हे येणारे कुठलाही एक्झाम असू द्या, 90% सिलेबस हाच अभ्यासक्रमाचा असतो. त्यामुळे दुसरा कुठलाही अभ्यासक्रम नसतो. तुम्ही कुठल्याही पोलीस भरती म्हणा, पुन्हा आर्मीची म्हणा, तुम्ही ज्या कुठल्याही एक्झाम म्हणा, हे त्यामध्ये हाच कॉमन अभ्यासक्रम विचारला जातो. तर नीट अभ्यासक्रम हा ते एका नोटबुक काढा आणि त्यामध्ये लिहून घ्या. मग त्याच्यानुसार मग आपण येणाऱ्या काळात तुम्हाला मी सर्व हे जे अभ्यासक्रमात टॉपिक आहेत ते तुम्हाला मी सर्व शिकवणार आहेत. एक आणि जे बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत तुम्हाला सर्व शिकवणार आहेत. तर त्यामध्ये पहिला टॉपिक आहे लसावी मसावी. दुसरा टॉपिक आहे विभाजतीच्या कसोट्या. म्हणजे आपण जर नंबर सिस्टममध्ये जर आपण गेलो तर त्यामध्ये खूप मोठा सिलेबस आहे. पण त्यामुळे जर आपल्याला किती गरजेचं आहे तेवढंच आपण अभ्यासक्रम बघणार. जास्त बघत बसणार नाही की आपल्या किती कामाचं आहे तेवढाच फक्त. तिसरा टॉपिक आहे काम आणि वेळ. म्हणजे टाईम अँड वर्क हा टॉपिक तर हा खूप महत्त्वाचा आहे. कारण की त्याच्यावरती कुठली एक्झाम असतो त्यामध्ये 1-2 प्रश्न हा विचारले जातात. त्यानंतर ॲव्हरेज म्हणजे सरासरी. त्याच्यानंतर टाईम अँड डिस्टन्स म्हणजे वेळ आणि अंतर. पुन्हा पर्सेंटेज, चेकडेवारी, नफा आणि तोटा, प्रॉफिट अँड लॉस, भागीदारी पार्टनरशिप, पुन्हा सरळ व्याज सिंपल इंटरेस्ट, चक्रवाढ व्याज कंपाऊंड इंटरेस्ट, पुन्हा गुणोत्तर आणि प्रमाण प्रोपेशन अँड रेशिओ, पुन्हा मिश्रणे. हा एक टॉपिक म्हणजे मुलांना खूप अवघड जातो. कारण की तुम्हाला एकदा रेशिओ आलं की हे तुम्हाला टॉपिक बाकी सर्व समजायला सोपे जातात. कारण की रेशिओवरतीच हे टॉपिक असते. ते कुठले रेशिओवरती आपण मिश्रणे बी त्यामध्ये सोडवतो. पुन्हा वयवारी एज काढायचं ते बी आपण त्यातच शिकवतो. आणि मोठ्या प्रमाणात भागीदारी हा टॉपिकसुद्धा त्यातच आपल्याला येतो. त्याच्यामुळे तुम्हाला शिकायला बी सोपं झाली. तुम्हाला एकदा ह्या गुणोत्तर आणि पर्सेंटेज हे 2 टॉपिक खूप महत्त्वाचे असतात. ते तुम्हाला 2 टॉपिक एकदा चांगले जमले की बाकीचे टॉपिक त्याच्यावरती डिपेंड असतात. तुम्हाला मी सांगतो तसं पुढे. आता हा दुसरा टॉपिक 14वा टॉपिक आहे तो कुठला, नाव आणि बोटीचा जे प्रश्न येतात त्यामध्ये आधीमध्ये एक दोन प्रश्न कुठल्या तरी एक्झाममध्ये विचारता येतात. पण नळ आणि टाकी हा टाईम अँड वर्क आहे ना, त्याच्यामध्येच त्याच्याच आपण फॉर्म्युलाने सोडवणार आहे. टाईम अँड डिस्टन्स हा जी गणित आहे हा टॉपिक आहे, त्यातूनच हा टॉपिक सुटतो. त्यामुळे काही असं वेगळं काय तुम्हाला जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. मेन्शुरेशन हा टॉपिक जर नीट बघितला हा टॉपिक खूप मोठा आहे. पण आपल्याला किती लागणार आहे गरजेचा तेवढंच आपण सोडवणार. कारण की मेन्शुरेशनमध्ये बघितले तर मग मेन्शुरेशन म्हणजे हे अर्थमॅटिक जेवढं टॉपिक घेतले तेवढं मेन्शुरेशन एवढं आहे. पण आपल्याला किती लागणार आहे तेवढंच आपण बघायचं. आणि हा लास्टचा टॉपिक सांख्यिकी. म्हणजे ह्याच्यातून बी काही टॉपिक राहिले असतील ते आपण हे बघूच. पण फर्स्ट आपण प्रायोरिटी कोणाला द्यायची, प्राथमिकता कुठल्या टॉपिकला द्यायची, तर ह्या टॉपिकला आपल्याला दिली पाहिजे. मग ह्या टॉपिकला आपण प्रायोरिटी दिली तर मग बाकीचं गणिताचा अभ्यासक्रम हा तुम्ही एवढा जरी अभ्यासक्रम पूर्ण केला तरी तुमचा नाही म्हणत पण 90% हा सिलेबस तुमचा इथेच कंप्लीट झालेला आहे. 90 म्हणण्याच्या ऐवजी मी 95% म्हणू शकतो. 95% सिलेबस हाच असतो. 95% म्हणजे 95% एवढं जरी तुम्ही केलं 95% तर खूप झालं हो. तुम्हाला बाकीचं दुसरं काय बघायची काही गरज नाही. कारण की तुम्हाला एकदा हा टॉपिक कुठला पर्सेंटेज जर तुम्हाला आला तर पर्सेंटेज टॉपिक चांगला तुम्हाला जमला तर नफा आणि तोटा हा टॉपिक तुम्हाला आलाच म्हणा. पण हे भागीदारी म्हणा, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज हे टॉपिक ॲटोमॅटिकली तुम्हाला याला सोपं जातात. कारण की हा मेन पर्सेंटेज काय आहे त्याच्यावरतीच हा सर्व टॉपिक डिपेंड असतात. आणि बाकीचं जे महत्त्वाचं टॉपिक म्हणा ते
सरासरी, पुन्हा वेळ आणि अंतर, हे सगळं टॉपिक खूप महत्त्वाचं आहे. ह्याच्यामध्ये रेल्वेवरती प्रश्न विचारले जातात. रेल्वे, पुन्हा चोर पोलीस म्हणा, हे अंतर किती, ते अंतर किलोमीटर किती, त्याचं पुन्हा स्पीड काढा, हे ॲव्हरेज किती, हे तुम्हाला हे जे गणितात जे ॲक्च्युअलीमध्ये कुठले विचारतात प्रश्न, कारण की मी स्वतः एक्झाम दिलेले आहेत. त्यामुळे जे तुम्हाला जे एक्झाममध्ये प्रश्न विचारणार आहेत, मी तुम्हाला तेच प्रश्न सोडवणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही काही एवढी काळजी करण्याची काहीच गरज नाही. आणि लसावीन मसावील ह्या बेसिक टॉपिक आहेत. हे जे टॉपिक आहेत की नाही, हे बेसिक टॉपिक आहे, हे तुम्हाला आलंच पाहिजे ते, कारण की ह्या बेसिक टॉपिकमध्ये तुम्हाला म्हणजे एकदम तुम्हाला सेकंदात तुम्ही ही गणितं सोडवू शकता. पण हे जर आलं तर ह्या लसावीन मसावीचा फायदा आपल्याला कुठं होतो, टाईम अँड डिस्टन्समध्ये होतो, टाईम अँड वर्कमध्ये होतो. हे तर आपल्याला जे लसावीन मसावी काढावी लागते ते त्याच्यामध्ये त्याचा फायदा हा तिथं होतो. तुमचं जर पाढे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला 1 ते 20 तुम्हाला पाढे पाठ करून ठेवाच. 1 ते पाढे पाठ करा, 1 ते 10 घनमूळ पाठ करा, 1 ते 30 वर्गमूळ, 1 ते 30चे वर्गमूळ आहेत ना, वर्गमूळ एवढे हे पाठ करा, तुम्हाला काही अडचण येणार नाही. आता जे येणाऱ्या काळात एक्झाम आहेत त्याची मी तुम्हाला अगदी फ्रीमध्ये, फक्त तुम्ही कंटिन्यू माझ्यासोबत राहा. मी तुम्हाला येणाऱ्या काळात जेवढ्या काही एक्झाम आहेत त्या सर्वांचा अभ्यासक्रम हाच असतो. तुम्हाला मी एकदम एक टॉपिक, सर्व टॉपिक अगदी बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत शिकवतो. याचं तुम्हाला मी वचन देतो. त्याची काही तुम्हाला काळजी करायची गरज नाही. माझ्यावर फक्त विश्वास ठेवा. आणि तुम्हाला अगदी जे गणितात एक्झामला प्रश्न विचारतात तेच तुम्हाला येते, तेच तुम्हाला मी ते सोडवून देणार आहे. त्यासाठी काही एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही. म्हणजे सोडवून म्हणजे जे एक्झामला जे परीक्षेला कशा टाईपने प्रश्न विचारले जातात, काय गणित काय वेगळं काय असं नसते काय. ते फक्त आकडेमोड होती, नवीन कुठले टाईप्स असतात, तर त्यामध्ये आपण ते जेवढे काय नवीन काय टाईप्स आहेत त्याचे, तर ते बी आपण घेणार आहे. असं काय नाही की एकदमच बेसिकमध्ये काय जे गणितात विचारले जात नाहीत, असं काही नाही. तर त्याचं काय टेन्शन तुम्ही घेऊ नका. मी तुम्हाला सर्व काय शिकवतो व्यवस्थित. आणि आता आपण उद्यापासून गणिताचा एक टॉपिक आहे ना, आपण हे सर्व टॉपिक अगदी बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत कंप्लीट करू. तर तुम्ही माझ्यासोबत राहा. मी तुम्हाला अगदी फ्रीमध्ये सर्व टॉपिक गणितात शिकवतो. चला मित्रांनो, चला बाय. आणि जे सांगितले तेवढे टॉपिक आहेत ते एवढे एका वहीमध्ये नोट्स करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला मी कुठला विषय शिकवू, कुठला टॉपिक, कुठल्या टॉपिक्स तुम्हाला कुठला अवघड जातो आहे, तुम्हाला कुठल्या टॉपिकची जास्त शिकण्याची गरज आहे, स्ट्रॉंग करायची आहे. मी तुम्हाला त्या पद्धतीनं सर्व घेतो. चला मित्रांनो, चला बाय. आणि हॅलो मित्रांनो, आपल्या चॅनलला लाईक करा,